नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे सुगंधी बकुळहार. डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर पडणाऱ्या अनिलचा हसरा चेहरा पाहून वेटिंग रूममध्ये बसलेल्या कांचनचा जीव भांड्यात पडला. 4 महिन्यांपूर्वी कांचननं 55वं वर्ष पूर्ण केलं होतं. पण काळ्या भोर दाट केशसंभारात 3-4 चमकणारे चंदेरी केस सोडले तर वयाची कोणतीही खूण तिचं शरीर दाखवत नव्हतं. तिच्या गुडघ्यापर्यंत रुळणाऱ्या नागासारख्या जाड वेणीचा तरुण मुलींनाही हेवा वाटत असे. सावळासा वर्ण, खळीदार गोड चेहरा, सुडौल बांधा असलेली कांचन तिच्या झोकदार चालीनं रस्त्यावरून निघाली की अनेक नजरा आजही तिच्याकडे वळत असत. लग्न झालेल्या एका मुलाची आणि मुलीची ती आई आहे आणि 2 गोड नातवंडांची आजी आहे हे तिच्याकडे पाहून खोटं वाटलं असतं. तू एकटी जा कार्यक्रमाला. आता मी म्हातारा झालोय. तू मात्र अजून तिशीतलीच वाटतेस. लोक माझ्याकडे तुझे वडील म्हणून बघतात ग, असं लटक्या रागाने अनिल म्हणत असला तरी त्याचं तिच्यावर जीवापाड प्रेम होतं. कांचन होतीही तशीच, प्रेमळ, लाघवी, जीव लावणारी. तिच्या मायाळू स्वभावाने तिने घरादाराला बांधून तर ठेवलं होतंच, पण शेजारी पाजारी, स्नेही, परिचित सगळ्यांना तिने आपलंसं केलं होतं. म्हणूनच समारंभ कोणाचा असला तरी कांचनताईला, कांचन वहिनीला पहिलं आमंत्रण असायचं. कांचनही प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून जायची आणि घरच्या व्यक्तीसारखीच मदत करायची. 8-10 वर्षांपूर्वी सासू सासऱ्यांनी एका पाठोपाठ एक असा इहलोकीचा निरोप घेतला. निहारिकाचं लग्न होऊन ती बेंगलोरमध्ये तिच्या सासरी छान स्थिरावली. निखिल, कांचनचा लेक, जर्मनीत शिक्षणासाठी गेला आणि तिकडचीच नोकरी आणि छोकरी पटवून बर्लिनकर झाला. पुढारलेल्या विचारांच्या कांचन आणि अनिलने त्यांच्या या निर्णयाचं स्वागतच केलं. पुण्यातल्या छानशा मंगल कार्यालयात त्यांचा छान पण साधासाच विवाह सोहळा केला. कांचनने सुनेला छानशा साड्या, लेहंगा घेतला. मंगळसूत्राबरोबरच नाजूकसा नेकलेसही केला. जर्मन विहिणीला सुरेखशी पैठणी घेतली. लग्नबंधनात अडकून जर्मनीला परत गेलेल्या निखिल आणि हॅनानं वर्षाच्या आतच गुड न्यूज दिली. निखिलच्या आग्रहाखातर कांचन बाळंतपणासाठी बर्लिनला जाऊन आली. छोट्या नीलच्या बाललीलांच्या आठवणी घेऊन भारतात परत आली. तिच्या स्वागताला विमानतळावर आलेल्या निहारिकाला पाहून कांचनला तिची गोड बातमी न सांगताच समजली. निहारिकाची वेगवेगळी डोहाळ जेवणं, तिचं बाळंतपण, पिटुकल्या सागरिकाचं बारसं, यात वर्ष कसं निघून गेलं ते कांचन आणि अनिलला समजलंच नाही. निहारिका बेंगलोरला लेकीला घेऊन गेली आणि कांचनला घर खायला उठू लागलं. सकाळचा स्वयंपाक, मुलांचे फोन, बाजारहाट सगळं काही करूनही उरलेला वेळ खायला उठू लागला तिला. तू दिवसभर ऑफिसला जातोस, कंटाळा येतो रे मला एकटीला, एक दिवस ती वैतागून अनिलला बोलली. अगं राणी, थोड्याच दिवसांचा तर प्रश्न आहे. मी 6 महिन्यांनी रिटायर होतोय. मग आपण खूप हिंडू फिरू. तुला कंटाळा येईपर्यंत मी तुझ्याबरोबर राहीन. अगं, पण तोपर्यंत तुला गाण्याची आवड आहे ना, मग तू गाण्याचा क्लास का नाही लावत? ही आयडिया कांचनला अगदी आवडली. ती दुसऱ्या दिवसापासूनच जवळ असलेल्या गाण्याच्या क्लासला जाऊ लागली. घरकाम, क्लास, गाण्याची प्रॅक्टिस यात 6 महिने कसे भुरकन निघून गेले हे कळालंच नाही तिला. अनिल सेवानिवृत्त झाला. त्याच्या निरोप समारंभाला तिचाही ऑफिसमध्ये सत्कार झाला. आता ते दोघे अगदी खुश होते. एकमेकांचा सहवास भरभरून उपभोगत होते. डिसेंबरमधला थंडीचा कडाका सुरू झाला. एके दिवशी कांचन तापाने आजारी पडली. डॉक्टरांनी औषध दिलं. ताप कमी झाला, पण खोकला आणि अशक्तपणा काही जाईना.
तुझ्या गाण्याच्या रियाजामुळे खोकला जात नाहीये. काही दिवस तू गाणे बंद कर. अनिलचा हा सल्ला कांचनलाही पटला. गाणं बंद झालं. महिनाभर झाला तरी खोकला कमी होण्याची चिन्ह दिसेनात. उलट तो वाढूच लागला. घरगुती औषधं, कफ सिरप, आयुर्वेदिक औषधं सगळं काही 2 महिने चालूच होतं, पण कशानेच काही गुण येत नव्हता. गेले 4 दिवस तर खोकल्याबरोबर रक्तही पडू लागलं. आता मात्र अनिल आणि कांचन दोघेही घाबरले. डॉक्टर सुबोध वर्तक, अनिलचा बालपणीचा वर्गमित्र, शहरातला प्रख्यात फिजिशियन, त्याला कांचनला दाखवायचं ठरलं. परवा दिवशी डॉक्टर सुबोधनी कांचनला तपासून बऱ्याच तपासण्या करायला सांगितल्या होत्या. आज त्या तपासण्यांचे रिपोर्ट घेऊन दोघेही डॉक्टर सुबोधच्या कन्सल्टिंग रूममध्ये आले होते. तू इथेच वेटिंग रूममध्ये बस, मी सुबोधला रिपोर्ट दाखवून येतो, लागलं तर तुला बोलावतो, असं कांचनला सांगून अनिल डॉक्टर सुबोधच्या खोलीत गेला होता. अर्धा तास धडधडत्या अंतःकरणाने कांचन वेटिंग रूममध्ये बसून होती. एकदाचा अनिल डॉक्टरांच्या केबिन बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू पाहूनच कांचनची निम्मी काळजी पळाली. काय रे, काय म्हणाले डॉक्टर? काही काळजी तर नाही ना? गाडीत सांगतो सगळं, चल. दोघेही गाडीत आले. अगदीच काही नाही असं नाही, तुला TB झालाय, पण काळजीचं कारण नाहीये. सुबोधने औषधं लिहून दिली आहेत, ती मात्र नियमित घ्यावी लागतील तुला. आणि हो, खाणं पिणं व्यवस्थित आणि वेळेवर करायचं, त्यात अजिबात हयगय करायची नाही. आणि जास्तीत जास्त विश्रांती घ्यायची, अजिबात कामं करायची नाहीत. तू काही स्वतःची काळजी घेणार नाहीस. उद्यापासून सगळं तुझं मी पाहणार. तुम्ही आता फक्त आज्ञा करायची राणी सरकार. हा गुलाम सगळं तुमच्यासमोर हजर करणार. काहीही काय अनिल, कसली राणी आणि कसला गुलाम? पण हा बरा होणारा TB सारखा आजार आहे, ते मात्र फार बरं झालं रे. खरं सांगू, मला कॅन्सर बिन्सर निघतो की काय असं वाटत होतं रे. कांचन, असलं वाईट साईट बोलू नकोस ग. अनिलचा चेहरा पडला. नाही बोलणार. झालं, आता हास पाहू. दोघांच्या हसण्यात गाडी रस्त्याला कधी लागली हे दोघांना कळलंच नाही. कांचन, सकाळपासून तपासण्यांच्या नादात आपण काही खाल्लंच नाहीये. जाम भूक लागलीये. चल, तुझ्या आवडीची स्वादिष्टची पावभाजी खाऊ. आज तू चक्क पावभाजी खाणार? तुला तर फारशी आवडत नाही ना ती? राणी साहेबांसाठी वाट्टेल ते. दोघांनी मस्त पावभाजी खाल्ली. कांचनच्या आवडीची गरम गरम कॉफीही प्यायले ते. दुसऱ्या दिवसापासून अनिलने सगळी सूत्र स्वतःच्या हाती घेतली. कांचनची औषधं, तिचे आवडीचे पदार्थ, तिला हवी असलेली पुस्तकं वाचायला आणून देणं, तिच्या आवडीची गाणी लावणं, तिला गाडीतून फिरायला नेणं, तिचे लाडके गजरे घेऊन येणं, 1 ना 2. अनिलच्या या लाडामुळे कांचनची तब्येत आता पहिल्यापेक्षा बरीच सुधारली होती. आज दुपारी आपण सुखांतला जेवायला जाऊ. तुला आवडते ना तिथली गुजराती थाळी? हो, आवडते. पण आज कशासाठी? कांचन, विसरलीस? 32 वर्षांपूर्वी याच दिवशी आपला पाहण्याचा कार्यक्रम झाला होता. माझ्या व्यवस्थित लक्षात आहे हा. अरे, पण हॉटेलमध्ये जेवायला कशाला जायचं? जायचं, मी म्हणतो म्हणून. मस्त सेलिब्रेट करायचं आता सगळं. दोघांनी सुखांतमध्ये मस्त जेवण केलं. परतीच्या वाटेवर कडेला गाडी थांबवून अनिल काहीतरी घेऊन आला. माझा आवडता गजरा घ्यायला गेला असणार हा, बकुळीचा. किती सारा करतो हा माझ्यासाठी. घरी आल्याबरोबर अनिलने कांचनला देवासमोर बसवलं. आता तिचे त्याने डोळे देखील बांधले. तिच्या गळ्यात काहीतरी घातलं.
तिला आरशासमोर उभं केलं आणि तिचे डोळे उघडायला सांगितले. अय्या, बकुळहार! कांचन आनंदाने आणि आश्चर्याने किंचाळलीच. ती किती वेळ त्या बकुळहाराकडे पाहत होती, त्याला हात लावत होती आणि स्वतःशीच ती हसत देखील होती. बकुळहाराच्या आनंदी धक्क्यातून बाहेर पडल्यावर ती थँक्यू असं आनंदाने म्हणत अनिलच्या मिठीत शिरली. त्या मिठीने त्या दोघांनाही 32 वर्ष मागं नेलं. अनिल आणि कांचन दोघेही अगदी सामान्य घरातले. अनिल MCOM आणि कांचन BA. अनिलला नोकरी लागली तशी घरात लग्नाची बोलणी सुरू झाली त्यांच्या. अनिलच्या मावशीच्या घराच्या शेजारी असणाऱ्या कांचनचे स्थळ मावशीने अनिलसाठी आणलं. पहिल्याच नजरेत त्यांची पसंती झाली. आता त्या दोघांची लग्नाची तारीख देखील ठरली. मंगळसूत्राच्या खरेदीसाठी कांचनला अनिलच्या घरच्यांनी नेलं. सराफी दुकानात कांचनने मंगळसूत्र पसंत केलं, पण तिची नजर बकुळहारावर खेळलेली अनिलच्या नजरेतून सुटली नाही. आवडलाय तुला हा हार? हो, मला बकुळीची फुलं फार आवडतात. अगदी असाच नाजूक बकुळहार माझ्या मैत्रिणीच्या लग्नात तिला तिच्या सासूबाईंनी घातला. तेव्हाच तो माझ्या मनात भरला. हा असा हार करायचा, हे माझं स्वप्न आहे. आपण दोघे मिळून खूप काम करू आणि असला बकुळहार घेऊ. कांचनच्या टपोऱ्या डोळ्यातलं ते स्वप्न पाहून अनिलने मनोमन कांचनला तो 8 तोळ्यांचा बकुळहार करायचा निश्चय केला. त्यांचं लग्न झालं.